जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्ती विजय या ग्रंथातील अध्याय 17चा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला व्हिजिट देऊन इतरही ग्रंथाचा ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठीत अर्थाचा सविस्तर व्हिडिओ दिलेले आहेत, त्याचा नक्कीच लाभ घ्या आणि तुमची भक्ती दृढ करा. आज आपण भक्ती विजय ग्रंथातील अध्याय 17चे सविस्तर आपण अर्थ पार्श्वभूमी पाहणार आहोत. अध्याय 17 हा भक्तीच्या परिपक्व अवस्थेचा टप्पा आहे. येथे संत महिपती महाराज भक्ताला केवळ भक्ती करायला सांगत नाहीत तर भक्ती जगायला सांगतात. या आधीच्या अध्यायात भक्ती, शरणागती, कृपा, नम्रता याचा उल्लेख आहे, पण येथे भक्ती म्हणजेच जीवन कसे बनते हे स्पष्ट केलेले आहे. पुढे पाहूयात. संत संग, चालते बोलते वैकुंठ. महिपती महाराज सांगतात, ज्याच्या आयुष्यात सत्संग आहे त्याचे जीवन पवित्र आहे, सुंदर आहे. संत संग म्हणजे केवळ कथा ऐकणे नव्हे, केवळ चरणस्पर्श नव्हे, तर संतांच्या विचारांनी स्वतःला बदलणे, स्वतःमध्ये बदल घडवणे. संत हे देवाचे प्रतिबिंब आहेत. त्यांच्याकडे बसणे म्हणजे मनातील कल्मश धुणे, वाईट विचार धुवून काढून टाकणे. चिंतन, आज आपण कोणाच्या संगतीत राहतो? सत्संग म्हणजे चांगल्या विचारांची संगत. मीचा नाश, अध्यात्माची सुरुवात होते. अध्याय 17चा मुख्य संदेश असा मिळतो की अहंकार हा भक्तीचा शत्रू आहे. जोपर्यंत मनात मी केले, माझेच बरोबर, माझ्याशिवाय काही नाही असे विचार असतात, मीपणाचा अहंकार असतो, तोपर्यंत भक्ती फक्त शब्दात असते, तोपर्यंत खरी भक्ती आपल्याकडून घडत नाही. भक्तीची सुरुवात कशी होते पहा. जेव्हा आपण मान्य करतो देवा मी काहीच नाही, तेव्हाच खरी भक्ती होते. नामस्मरण म्हणजे मनशुद्धीची साधना. महिपती महाराज वारंवार सांगतात, नाम हेच सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. नाम घेतल्याने मनातील भीती कमी होते, वाईट विचार दूर होतात, चित्त शांत होते. नाम म्हणजे केवळ उच्चार नव्हे तर प्रेमाने घेतलेला देवाचा श्वास आहे. उदाहरणार्थ, संकटात आपण ज्या नावाला हाक मारतो तेच आपले खरे आधारस्थान असते. पुढे पाहूयात, भक्ताची परीक्षा का होते. अध्याय 17 मध्ये सांगितले आहे की देव भक्ताला त्रास देत नाही, तो त्याला घडवतो. सोन्याला ताप दिल्याशिवाय ते शुद्ध होत नाही, तसेच भक्तीही संकटात अधिक उजळते. भक्ताने संकटात विचार करावा, देव मला सोडत नाही, तो मला मजबूत करत आहे, असं भक्तांनी स्वतःला समजावून सांगावे आणि त्याच्यातूनच आपण मजबूत बनतो. नम्रता हाच खरा अलंकार आहे. महिपती महाराज सांगतात, भक्तीचा खरा दागिना म्हणजे नम्रता. ज्याच्या वाणीमध्ये गोडवा, वागण्यात साधेपणा आणि मनात करुणा, तोच खरा भक्त होय. अंतःकरणातील क्रांती. अध्याय 17चा मुख्य हेतू असा आहे की बाह्य दिखावा नाही तर अंतःकरणातील बदल. भक्तीचे खरी लक्षणे पहा. भक्तीमुळे राग कमी होतो, द्वेष विरघळतो, परोपकार वाढतो, समाधान मिळते, मन प्रसन्न होते. आपण आपला राग आपोआपच कमी करतो आणि एकमेकांना साथ देणे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांची माफी मागणे यासाठी आपण तयार होतो. म्हणजे अहंकार आपला नष्ट करतो. भक्ताला बाहेर आनंद शोधावा लागत नाही, तो स्वतःमध्येच मिळतो. देवाचा अनुभव शांततेत. महिपती महाराज सांगतात, देवाचा अनुभव मोठ्या चमत्कारात नसतो, तो शांततेत असतो.
जेव्हा मन शांत, विचार स्थिर, अहंकार विरघळलेला, तेव्हाच तो भक्त त्या भक्ताला देव जाणवतो. पुढे पाहूयात संसार आणि भक्ती याचा समतोल. अध्याय 17 मध्ये सांगितलं आहे, भक्ती म्हणजे संसार सोडणे नव्हे. इथं संत महिपती महाराज म्हणतात, तुम्हाला भक्ती जर करायची असेल तर संसार सोडण्याची गरज नाही. तुमचा संसार करत करत तुम्ही भक्ती नक्की करू शकता. भक्ती म्हणजे संसारात राहून देवाशी जोडलेले राहणे. कुटुंब, काम, जबाबदाऱ्या हे सगळं करताना मन देवात स्थिर असणं हीच खरी साधना होय, हीच खरी भक्ती होय. आणि त्याबरोबर आपल्या जीवनात चांगले बदल घडवणे, वाईट विचार काढून टाकणे, अहंकार नष्ट करणे हीच खरी साधना, भक्ती आणि बदल होय. संत संग जीवन पवित्र करतो. अहंकार हा भक्तीचा अडथळा आहे. नामस्मरण म्हणजे अंतर्मन शुद्ध करण्याचे खरी मंत्र होय. संकटे भक्ताला घडवतात. नम्रता ही भक्ताची ओळख आहे. भक्ती अंतकरण बदलते, अंतकरण शुद्ध करते. देव शांततेत अनुभवास येतो. संसारात राहूनही भक्ती करणे शक्य आहे. भक्तांनो, आज आपण हा 17व्या अध्यायाचा सुंदर अर्थ पाहिला. भक्तीचा अतिशय सुंदर आपण अनुभव घेतला. भक्ती आपण आपलं काम करत करत आपला संसार सांभाळत करू शकतो. त्यामुळे आपल्या जीवनात खूप चांगला बदल घडतो. भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, भक्ती म्हणजे केवळ शब्द नाही, तर भक्ती म्हणजे स्वतःला बदलण्याची साधना आहे. प्रत्येक जीवात, प्रत्येक माणसात देव आहे. संत महिपती महाराज आपल्याला सांगितलेला आहे की संत संगाने मन शुद्ध होते, नामस्मरणाने अंतकरण स्थिर होते आणि अहंकार संपला की देवाचा अनुभव आपोआप आपल्याला मिळतो. त्यामुळे अहंकार नष्ट करा. भक्तांनो, संकट येतात, परीक्षा येतात, पण त्या भक्ताला तोडण्यासाठी नसतात, तर ती संकटे भक्ताला घडवण्यासाठी असतात. त्यातूनच आपण मजबूत बनवत असतो. त्यातूनच आपल्याला वाईट चांगले अनुभव मिळत असतात. आपल्याला यातून एकच शिकवण मिळते की नम्र राहा, नाम घेत राहा आणि देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. जर या अध्यायाने तुमच्या मनाला थोडीशी शांतता दिली असेल, तुमच्या जीवनात भक्तीचा प्रकाश वाढवला असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच सफल झाला असे मी मानते. संत भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल घंटी दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय जय पांडुरंग हरी. भक्तिविजय अध्याय 18 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकूयात. संत महिपती महाराजांचे दिव्य संदेश त्या अध्यायात घेऊन येऊयात. तोपर्यंत नामस्मरण करा, संत संग जपा आणि मनात विठ्ठलाचे चरण नामस्मरण कायम ठेवा. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय संत महिपती महाराज की जय. जय महाराष्ट्र. धन्यवाद.